प्रेज द लॉर्ड. मी मनोज तिवडे, बेथलेहम नगर, मिरज या ठिकाणाहून पुन्हा एकदा यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या द्वारे देवाचं वचन घेऊन आलेलो आहे. जे तुम्ही मला ऐकत आहात प्रियानो, त्यांच्यासाठी एक खुश खबर आहे की देवाचं राज्य येताना आपण तयार आहोत का. आणि ही खुश खबर यासाठी आहे की जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही तयारीला लागा, कारण देव आज तुमची तयारी पाहत आहे. समर्पण स्वतःचं करूया आणि देवाला म्हणूया की देवा, तुझ्या येण्याच्या वेळेस मी स्वतः तयार असायला हवं आहे. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, मी तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. तुझ्या रक्तामध्ये आम्हाला शुद्ध आणि पवित्र तू राख आणि तुझं गौरव, तुझ्या आराधनेचं पात्र तू आम्हाला बनव. ऐकणारे कान, पाहणारे डोळे व प्रभू ग्रहण करणारे मन येशू तुझ्या हातामध्ये देतो. सर्व मंडळीला मी तुझ्या हातामध्ये देतो. हा रविवार, हा शाबात तुझ्या हातामध्ये देतो. केवळ तुझं राज्यासाठी प्रभू तुझ्या या सेवकांना, सेविकींना, लहान लेकरांना, बुजुर्गांना तू निवड. आणि प्रभू, जे राज्य स्वर्गात तू आमच्यासाठी तयार केलेलं आहेस त्याच्यावरती आमचा अधिकार आहे, ही या वचनाद्वारे तू आम्हाला दाखव. आणि केवळ तुझी महिमा आमच्या जीवनामध्ये येऊ दे, येशूच्या नावामध्ये, आमेन. प्रेज द लॉर्ड. लोककृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आम्हाला पाहायला मिळतं. आणि तिथे देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की जागृतीची आवश्यकता आम्हाला आहे. 29 ते आणि 38 वचनामध्ये. त्याच्या आधी आणि आम्हाला 21व्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं जगाची समाप्ती, युगाची समाप्ती आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते समाप्ती ही कशाची असणार आहे, तर 1-2 राष्ट्राची नाही तर पूर्ण पृथ्वीचा नाश हा होणार आहे. पण देवाकडे कोण जाणार आहे, कोण देवाकडे जाऊ शकतो, हे आम्हाला या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, देवाच्या समोर आम्हाला जर उभे राहायचं असेल तर आम्हाला चांगलं बनण्याची गरज आहे आणि सर्व प्रसंगामध्ये आम्हाला प्रार्थना करत जागृत राहण्याची गरज आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं लूककृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 36व्याच्या शेवटचं वचन, सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. हालेलुया. जर आम्हाला या न्यायाच्या दिवसापासून जर वाचायचं असेल, नरकापासून जर वाचायचं असेल, अनंतकालच्या अग्नीपासून जर आम्हाला वाचायचं असेल, तर आज आम्हाला गरज आहे जागृत राहण्याची, प्रार्थना करण्याची. आणि तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये आम्ही अनेक वेळेस जागरण करतो. कोणी नाईट करून जागरण करतो, कोणी मोबाईलवरती रात्रीचं चॅटिंग असू दे, यूट्यूबवर असू दे, किंवा अन्य वाईट गोष्टीमध्ये असू दे, किंवा गेममध्ये असू दे, व्हिडिओ गेममध्ये असू दे, टीव्ही बघत असू देत, पिक्चर बघत असू देत, हे जागरण करत आहे. पण तुम्ही विचार केलेला आहे का, हे जर सर्व आम्ही करत असताना जर माझा प्रभू येशू ख्रिस्त आला, तेव्हा आम्ही त्याच्या समोर कसं जाणार आहोत? आम्ही शुद्ध आहोत का? आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून पवित्र आहोत का? आमचा बचाव त्या ठिकाणी होणार आहे का? विचार करा प्रियानो. आम्ही त्यावेळेस कोणत्या प्रसंगामध्ये असणार आहे? आमच्या हातामध्ये जे व्हिडिओ मोबाईल्स आहे त्याच्यावरती आम्ही काय करत आहोत? आणि जर ते प्रभूने पाहिलं तर आम्हाला तो माफ करणार आहे का? म्हणून तिथं देवाचं वचन सांगतं की सर्व प्रसंगामध्ये तुम्ही प्रार्थना करा. आज समजून घ्या, आज आमची तरुण पोरं, मुली काय करत आहेत, रात्रभर त्या मोबाईलवरती असतात. कोणी आपल्या प्रियकराला मेसेज पाठवत असतं, त्याच्याशी तो बोलत असतो, किंवा अन्य गेम खेळत असतात, अन्य गोष्टी पाहत असतात, वाईट साईट गोष्टी करत असतात. आणि अशा वेळेस आमच्या प्रभूचं येणं झालं तर आम्ही काय करणार? मग देवाला क्षमा मागण्याची गरज आहे का? देवाला म्हणायचं आहे का की देवा मी चुकलोय? होय प्रियानो, अजून हे इंडिकेट करत आहे की प्रभू येशू येणार आहे. म्हणून अजून सुद्धा सावध व्हा, वेळ गेलेली नाहीये. त्या रात्रीच्या व्यर्थ जागरणापासून तुम्ही मागे या, वाईट गोष्टी पाहण्यापासून मागे या, चॅटिंग करण्यापासून मागे या. रात्रंदिवस त्या गेमवरती खेळत आहात, त्या गेमपासून तुम्ही मागे या आणि प्रभूच्या वचनात तुम्ही रमा. कारण देवाचं वचन सांगतं स्वर्गाच्या राज्यात कोण जाणार आहे, किंवा नीतिमान कुणाला म्हटलं जातं, तर स्तोत्र संहिता 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जे दिवस रात्र त्याच्या वचनामध्ये रमलेले आहेत त्यांना धन्य म्हटलेलं आहे. हालेलुया. पण आज या गजबजलेल्या जगामध्ये आपण जगत असताना आम्ही काम करतो प्रियानो, आणि रात्रंदिवस आम्हाला ते करता येत नाहीये. म्हणून दानिएलासारखं आम्ही दिवसातून 3 वेळेस तर प्रार्थना करूया, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ.
आणि देवाचं वचन सांगतं की एवढं जर केलंस तर तू बास होईल. प्रार्थना हे स्वर्गात जाण्याची एक चावी आहे प्रियानो. पश्चातापाची प्रार्थना ही चावी आहे प्रियानो. म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, तरुणानो, तरुणीनो, मोबाईलमध्ये डोकावण्यापेक्षा बायबलमध्ये तुम्ही डोकावा. ते बायबल तुमच्यासाठी काय सांगत आहे. हालेलुया. जीवनाचा रस्ता हे बायबल सांगत आहे. म्हणून आम्ही आमच्या या पापांमुळे, अपराधांमुळे आम्ही मरत आहोत प्रियानो. आमचा नाश होत आहे. म्हणून अनुवादमध्ये देवाचं वचन सांगतं प्रियानो आम्हा सर्वांना की तुम्ही का मरता. तुमच्यासाठी मी 4 गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. त्यातली एक जीवन निवडून घे म्हणून देवानं सांगितलेलं आहे. ते आमच्या समोर काय ठेवलेलं आहे तर शाप आणि आशीर्वाद, मरण आणि जीवन हे आमच्या पुढे देवाने ठेवलेले आहे. आणि देव ह्याचं उत्तर सांगतो की तू जीवन निवडून घे म्हणून. पण आज आम्ही काय निवडून घेत आहे. शाप निवडून घेत आहे, मरण निवडून घेत आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही मरू नये. आता मला पाहायला मिळतं बायबलमध्ये अशा प्रकारचे 2 मरण दिलेले आहेत. एक ही दैहिक मरण आणि एक वरती आत्मिक मरण. आम्ही ह्या पृथ्वीवरती देहानं मरतो, पण त्याच देहाने आणि आत्म्याने आम्हाला परत नरकामध्ये, अनर्काच्या अग्नीमध्ये मरावं लागणार आहे, जळावं लागणार आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं सतत प्रार्थनेत तत्पर असा. आज आमची प्रार्थना तत्परतेमध्ये आहे का. आमचं बोलणं चाललं त्या प्रार्थनेच्या तत्परतेमध्ये आहे का. आमची वागणूक त्या तत्परतेमध्ये आहे का. होय प्रभू येशू आज पाहत आहे प्रियानो. आमचं चालणं, बोलणं, फिरणं सगळं बघत आहे प्रियानो. असं नाहीये की त्याला माहिती नाहीये. कारण देवाचं वचन सांगतं प्रकटीकरण 21व्या अध्यायामध्ये की प्रत्येकाची एक नोंद वही आहे. आम्ही काय करतो याची नोंद त्याच्यामध्ये केली गेलेली आहे. म्हणून माझ्या प्रियानो आज प्रभूवरती प्रेम करायला तुम्ही शिका. जगात तुमच्यासाठी सर्व काही देवाने दिलेलं आहे. कारण हे जग तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. या जगातल्या वस्तू तुमच्या ताब्यात दिलेल्या आहे. आणि आज ते ताब्यात दिलेल्या वस्तूंनाच तुमच्यावर अधिकार गाजवण्यासाठी तुम्ही सांगत आहे. विचार करा, मोबाईलच्या नादामुळे इतके तरुण तरुणी बिघडत चाललेले आहे. मी मागच्याही संदेशमध्ये मोबाईलवरती बोललो होतो प्रियानो. पण आता मला सांगायचं आहे की तुम्ही जर मोबाईलमध्ये रममाण झालात तर शापासकारण कदाचित होऊ शकता. कारण तुमचे दिवस रात्र मोबाईलमध्ये चाललेले आहे. बायबलमध्ये उघडून बघायला सुद्धा तुम्हाला वेळ नाही आहे. जर बायबल उघडलात तर तुम्हाला सांगू दे तुम्हाला जीवनाचे रस्ते घावणार आहे. म्हणून प्रार्थना करा. म्हणून देवाचं वचन सांगतं कुणी पापी मरावा यामध्ये मला संतोष नाही आहे असं यशामध्ये सांगतं. तर त्याने पश्चाताप करावा, मागे फिरावं यामध्ये मला संतोष आहे असं माझा प्रभू येशू म्हणतो. म्हणून तुम्हाला सांगू द्या प्रियानो, प्रार्थनेत तत्पर राहा. आज तरुण तरुणी प्रार्थनेमध्ये नसतात. इतका वेळ त्यांचा चाललेला आहे मोबाईलच्या गोष्टीमध्ये. घरामध्ये आई वडिलांशी बोलायला वेळ नाहीये, आई वडिलांना मुलाशी बोलायला वेळ नाहीये. याचं कारण फक्त मोबाईल आहे प्रियानो. पण तुम्हाला सांगू द्या, जेव्हा माझा प्रभू येशू ख्रिस्त येईल जगातल्या सर्व गोष्टी बंद होतील. मोबाईल बंद होतील, टीव्ही, इंटरनेट सगळं बंद होईल. तेव्हा काहीच चालणार नाही त्याच्यापुढे तुमची कोणतीच उत्तरं चालणार नाही आहेत. कारण प्रत्येक क्षण तो पाहत आहे. तुम्ही कुठेपर्यंत रम्यमान होत आहे हे पाहत आहे. म्हणून सांगू द्या, ज्यांनी त्या प्रभूला स्वीकारलं त्याचं तारण झालं म्हणून सांगितलेलं आहे. होय, मोबाईल वापरू नये असं म्हणत नाहीये, पण त्याचा उपयोग चांगल्यासाठी करा. हालेलुया. मोबाईलला तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका. तर तुमचा अधिकार त्याच्यावर पाहिजे. तुमचे नेहमी हात त्या मोबाईलमध्ये अडकलेले असतात, पण ते हात कधी बायबलला पकडण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. हालेलुया. हातामध्ये ते बायबल घेऊन बघा, किती सुखद अनुभव तुम्हाला येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला सांगू द्या, लूकमध्ये सांगतं की या जगाची समाप्ती आलेली आहे. आणि तुम्हाला पाहायला मिळतं की वचन असं सांगतं, चिऱ्यावर चिरा राहणार नाहीये, राष्ट्र राष्ट्रावर उठेल, सगळीकडे युद्धाची नगारे वाजले जातील, सर्व ठिकाणी प्रीती थंडावली जाईल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण भांडण तंटेमध्ये गुंतला जाईल, जगामध्ये भूकंप होतील, लढाया होतील. हे समजून घ्या की प्रभूचं राज्य येत आहे म्हणून. हालेलुया. पण तुम्हाला सांगू द्या, आकाशाचे बळे डळमळले जातील. तुम्हाला पाहू दे, देव इंडिकेट करत आहे, तुम्हाला ते संकेत देत आहे.
दाखवत आहे, बघा तुम्ही आज जानेवारीपर्यंत पाऊस पडत आहे. कधी असं झालेलं नव्हतं पूर्वी, पण आज घडत आहे. बायबल सांगतं उन्हानंतर अभ्रेक येईल, अभ्रेकानंतर परत उष्णता येईल, पाऊस पडेल. हे ऋतू असं बायबलमध्ये बोलले तसंच घडत आहे प्रिया. आज आम्हाला कधी थंडी वाजते तर कधी गरम होतं, कधी पाऊस पडतो. याचं कारण देवाने जे बोललेलं आहे पृथ्वीवरच्या ऋतूमध्ये बदल होईल ते होत चाललेलं आहे प्रिया. हे पाहून सुद्धा आम्ही सुधरत नाहीये. आमचं मन बदलण्याची गरज आहे, परिवर्तन करण्याची आमच्या गरज आहे. कारण येशू दाखवत आहे पृथ्वीचा अंत जवळ झालेला आहे, आलेला आहे म्हणून. हालेलुया. आणि पृथ्वीवरचं ओझं इतकं वाढत आहे की बायबल सांगतं पृथ्वी सुद्धा कणत आहे म्हणून सांगितलेलं आहे. आम्हाला त्याचं काय वाटत नाहीये, पण तुम्हाला सांगू द्या, आम्ही या धर्तीवरती आता बोज बनत चाललेलो आहे देवाच्या नजरेतून. आणि जसं नोहाच्या काळात घडलं तसं आता घडणार नाहीये प्रिया. ते पाण्याने नाश करणार नाहीये, तर अग्नीने नाश करेल. म्हणून आम्हाला पाहायला मिळतंय प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश अणुबॉम्ब, बॉम्ब, युद्ध सामग्री जुटवत करत आहे. पण तुम्हाला सांगू द्या, एकमेकावरती ते हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याद्वारे काय निर्माण होणार आहे? त्याद्वारे फक्त अग्नी निर्माण होणार आहे प्रिया. आणि या अग्नीद्वारे मनुष्याचा नाश होणार आहे. विचार करा, आज देवानं तुम्हाला आणि मला एक संधी दिलेली आहे, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देण्याचं. मग कोण वाचू शकतोय? ज्यानं आपलं अंतःकरण त्याला दिलेलं आहे, ज्याने त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याचाच फक्त या ठिकाणी बचाव केला जाणार आहे. तोच या ठिकाणी वाचला जाणार आहे. जो शुद्ध आहे त्यालाच वर उचललं जाणार आहे. म्हणून सांगू द्या, यहोशुआ याचा 3रा अध्यायामध्ये जेव्हा यहोशुआ इस्रायल लोकांकडे पाहिलं तेव्हा त्यांचं पाप त्याच्या दृष्टीस आलं. त्याने परमेश्वराकडे आरोळी मारली. तेव्हा परमेश्वराने त्यांना एक संधी दिली आणि यहोशुआला त्याने म्हटलं की जा आणि सांग 3 दिवस तुम्ही शुद्ध राहा. या 3 दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप करा, कुठली वाईट गोष्ट करू नका. आणि त्या पूर्ण इस्रायल लोकांनी तसंच केलं. 3 दिवस त्यांनी कुठलंच पाप केलेलं नाही आहे. म्हणून त्यांच्यासाठी यार्देन दुभागली गेली, त्यांच्यासाठी नवीन रस्ता निर्माण झाला. आज देव तेच म्हणत आहे, जर तुम्ही खऱ्या अर्थाने हा संदेश ऐकत आहात, खऱ्या अर्थाने तुमचं मन आज देवाकडे लावत आहात, तर 3 दिवसाची मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये मुदत देत आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही स्वतःला शुद्ध पवित्र करा आणि प्रभू येशूला म्हणा की माझ्यासाठी एक नवीन रस्ता तू ओपन कर. येशूच्या नावामध्ये तुमच्यासाठी रस्ता ओपन केला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा यहोशुआचं इस्रायल लोकांनी ऐकलं, त्यांच्यासाठी नवीन रस्ता प्रियानो तयार झाला. आज अनेक संदेश तुमच्यासाठी रस्ते तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक देवाचे सेवक तुम्हाला रस्ते दाखवत आहेत, पण आम्हाला ते आवडत नाहीये. हालेलुया. म्हणून मत्तईमध्ये देवाचं वचन 5व्या अध्यायामध्ये सांगितले, जगामध्ये नाहीये तर देवाकडे जाण्यासाठी बी एक रस्ता आहे, पण त्यात सुद्धा 2 भाग पडलेले आहेत. एक नरकाकडे जातो आणि एक स्वर्गाकडे जातो. आणि येशू स्वतः तुम्हाला सांगत आहे, जे लहान रस्ता आहे, जो कमी कत रस्ता आहे, त्या रस्त्याने तू आते, कारण तो जीवनाचा रस्ता आहे. म्हणून या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळते की ॲडव्हान्टेज बहुत महत्वाच्या झालेल्या आहेत. आणि त्या ॲडव्हान्टेजमध्ये आम्ही खुळे देवाने झालेलो आहोत. जे देवाने सांगितलेलं आहे त्या लहान रस्त्याने माझ्याकडे. लहान रस्ता असं का म्हटलेलं आहे? या जगामध्ये तुम्ही जगत असताना अनेक समस्या, अनेक दुःख, अनेक वेदना, अनेक आजार, अनेक टेन्शन, अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. हालेलुया. त्याच्यामुळे तुम्हाला रस्ता कळत नाहीये प्रिया. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की आता माझं काय खरं नाही, माझ्या जीवनात काय चांगलं होणार नाहीये. पण देवाचं वचन सांगतं प्रगटीकरणमध्ये, तुझे क्लेश, तुझे दुःख, तुझी दारिद्र्यता मला माहिती आहे, तरी तू धनवान आहेस. हालेलुया. असं समजू नका की देवाने तुम्हाला टाकलेलं आहे. असं समजू नका की तुमच्या जवळ काही नाही म्हणून आमचं काय होत नाहीये. कारण देवाला माहिती आहे की तुमच्या सर्व समस्या, सर्व तुमचं दुःख त्याला माहिती आहे, तरी पण तुम्ही धनवान आहात. जसे तुम्ही आहात तसं देव तुमच्यावरती प्रेम करतो. फक्त प्रार्थनेत स्थिर राहण्याची गरज आहे प्रियानो. येशूची रोज बोलण्याची तुम्हाला गरज आहे प्रियानो, कारण तो तुमच्यावरती आज देखील प्रेम करतो. म्हणून देवाचं वचन सांगते, सदैव प्रार्थना करा. कुठली परिस्थिती असू दे तुम्ही प्रार्थना करा, कारण प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करत आहे प्रियानो. कारण तुम्हाला सांगू दे, शेवटच्या काळामध्ये या सर्व गोष्टी घडत असताना जर आम्ही त्याचं परीक्षण नाही केलं, आम्ही त्याचा अनुभव नाही घेतला, हे का घडत आहे याचं परीक्षण नाही केलं, तर आम्ही नाशास कारण आहोत प्रियानो. म्हणून देवाचं वचन सांगतं की सर्व गोष्टी घडत असताना तू जाणून घे की माझं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू असं म्हणतो. आता सर्व काही ऋतू बदल त्याला
तुम्ही पाहता त्याचं कारण एकच आहे की प्रभू येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आजच तुम्हाला सुधारण्याची वेळ आहे. आजच पश्चाताप करण्याची वेळ आहे. कारण याद्वारे तुम्ही तुमचं परिवाराचं, तुमच्या मित्रांचं, जगाचं, पृथ्वीचं तारण करू शकता. हालेलुया. म्हणून चांगल्या त्या गोष्टी बळकट धरा. देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, एक क्षण सुद्धा देवाला उशीर असं चालत नाहीये. म्हणून मत्ती याच्या 25व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं 10 कुमारिका त्या प्रभू येशूला भेटायला गेल्या, त्या वराला भेटायला गेल्या आणि वराला वेळ लागला यासाठी की या 10 कुमारीचा विश्वास त्यांना पाहायचा होता. आणि 5 जणींच्यातल्या विश्वास कमकुवत झाला. प्रियाने थोडाफार विश्वास कमकुवत झाला आणि या कारणामुळे त्यांना स्वर्गाच्या राज्यात जागा मिळाली नाही. म्हणून विश्वास कमकुवत करून घेऊ नका. विश्वासात दृढ असं उभा राहा, यासाठी की त्या सैतानावरती तुम्ही मात करू शकता. कारण तो देव तुमच्यावरती प्रेम करतो. प्रभूचं प्रेम तुमच्यावरती आहे. म्हणून अनेक संदेशाद्वारे, सेवकांद्वारे, वचनाद्वारे तो तुमच्याशी बोलत आहे, प्रार्थनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे, लोकांच्याद्वारे तो तुमच्याशी बोलत आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही जगावं. त्याची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये. म्हणून उठा, त्या रात्रभर जागण्यातून उठा, व्यर्थ व्यसनातून उठा, वाईट गोष्टीतून उठा, व्यभिचारातून उठा, खून, मारामारी, व्यसनातून, दारूपणातून, सिगारेट मावापासून तुम्ही उठा आणि प्रभू येशूला स्वीकारा. कारण तोच तुमचा तारणारा आहे. मद्यपानातून उठा, कारण तो तुमच्यावरती प्रेम करतो. प्रभूचं प्रेम आज देखील तुमच्या जीवनामध्ये खूप भलाई घेऊन येत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देव तुमच्यावरती आज देखील प्रेम करतो. म्हणून प्रार्थना करा प्रियानो. जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं दानिएलने प्रार्थना केली आणि त्या दुष्ट आत्म्यांना हे माहीत झालं, तेव्हा त्यांनी त्याची प्रार्थना अडवली. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. त्याची प्रार्थना अडवली आणि त्याला वाटलं, त्या दृष्टाला, की आता या दानिएलच्या प्रार्थनेला अडवून बघूया, म्हणजे तो देवावरती चिडेल आणि देवाचा तो दोष करेल, तो विश्वासात कमी होईल. पण तो वाट पाहू लागला आणि तो म्हणू लागला की आतापर्यंत माझ्या सर्वच प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहेत, माझे उत्तर त्याने दिलेले आहेत, पण आता असं का घडत आहे. पण त्याने रागवला नाही, ते विश्वासात तसा स्थिर राहिला. आणि एक देवदूत गाब्रिएल त्या ठिकाणी आला आणि त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, जेव्हा तू प्रार्थना केलीस तेव्हाच तुझी प्रार्थना ऐकली होती, पण तो दृष्ट समोर आला, त्याच्याबरोबर मी युद्ध केलं आणि तुझे उत्तर घेऊन आलेलं आहे. होय प्रियानो, कदाचित तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही विश्वासातून कमकुवत होऊ नका, कमी होऊ नका, तर दृढ असं विश्वासात स्थिर उभं राहा. कारण देवाकडे तुमच्यासाठी योजना आहेत, भलाईच्या योजना आहेत. तेव्हा दानिएलला त्याची उत्तरे मिळाली. तसंच तुम्हाला आज देव तुमचे उत्तर देण्यासाठी तयार आहे. भरोसा ठेवा त्याच्यावरती. तो देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. आज त्या देवाला समोर या, येशूच्या समोर या आणि म्हणा की होय मी प्रार्थनेत राहील. म्हणून तुम्हाला सांगू दे, ही गोष्ट पुन्हा एकदा लूक 22 मध्ये सुद्धा घडली. तो दृष्ट सैतान येशूला म्हणतोय, या तुझ्या सेवकांना, या तुझ्या शिष्यांना मला देऊन तर बघ, मला त्याला चाळायचंय, मला त्यांची परीक्षा घ्यायची आहे. पण येशूनं जाणलं की माझे शिष्य अजून तयार नाहीयेत, त्यांच्यासाठी मलाच मध्यस्थी करायला पाहिजे. म्हणून येशूनं या सर्व शिष्यांसाठी प्रार्थना केली आणि त्या सैतानाला धमकवलं त्या ठिकाणी. आज तोच येशू तुमच्यासाठी सुद्धा मध्यस्थी करत आहे, तोच येशू तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करत आहे, तोच येशू तुम्हाला वाचवण्यासाठी रदबदली करत आहे. म्हणून तो आपल्या पित्याला म्हणतो की हे पित्या, यांना माफ कर, यांना काय हे करतात हे समजत नाहीये. पण आता शेवटच्या काळी तसं नाहीये प्रिया. प्रभू येशूने आता तो अधिकार घेतलेला आहे. प्रभू येशू आता तुमच्या जीवनामध्ये उतरत आहे. या संदेशाद्वारे, या प्रार्थनेद्वारे, त्या तुमच्या निर्णयाद्वारे निर्णय घ्या की प्रभू तुमचा देव तारणार आहे. म्हणून आम्हाला रोमकरास पत्राच्या 9 अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये, 9व्या वचनामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की जे मुखाने कबूल करतात त्यांचं तारण होणार आहे. म्हणून आज कबूल करा की हो देवा, मी पाप केलेला आहे, पण यापुढे मी करणार नाहीये. हो देवा, मी आता तुझ्या समोर येणार आहे, माझा तू स्वीकार कर. देव करू हे सर्व वचन तुमच्यासाठी आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो की आजचा संदेश तू आम्हाला दिलास. प्रभू, आम्ही सुद्धा प्रार्थनेत तत्पर राहीन. आम्ही हे वचन जे ऐकलं लूक 21 मधलं, ओ प्रभू, त्याद्वारे आम्हाला सदैव तुझ्या वचनामध्ये राहू दे.
आज आम्ही टीव्ही पासून बाजूला येत आहे, पिक्चर पासून बाजूला येत आहे, मोबाईल पासून बाजूला येत आहे. तुझ्या बायबलमध्ये येण्याचा परमेश्वरा आम्ही दृढ निश्चय करत आहे. तुझ्या वचनामध्ये रुढण्याचा निश्चय करत आहे. आमच्या परिवाराचा, आमच्या देशाचा तू बचाव कर, या जगाचा तू बचाव कर. आणि प्रभू, या पृथ्वीवर आलेल्या सर्व महामारीपासून तू आम्हाला राख. आणि प्रभू, तुझी परमेश्वरा आम्हाला आस लागू दे. तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला नवं जीवन तू दे आम्हाला. आणि प्रभू येशू, मी धन्यवाद देतो. हे जे वचन तुझे प्रियजन ऐकत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे. यावेळेस त्यांना तू स्पर्श कर, त्यांच्या समस्या जाणून घे, त्यांचे विचार जाणून घे, त्यांचं दुःख जाणून घे. हो प्रभू येशू, तुझ्या नावामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली जाऊ दे. आणि प्रभू, तुझं गौरव होऊ दे. सर्व मान महिमा गौरव मी तुझ्या हातामध्ये, येशूच्या नावात. आमेन. जय मसीह की. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आमेन.